खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा पाईकराव आणि जतन नगर यांना न्याय। शिंदखेडा तालुक्यातील पत्रकार आणि धुळ्यातील महसूल अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना नुकतीच घडली होती। या घटनेनंतर पोलीस प्रशासनानं काही हल्लेखोरांना ताब्यात घेत अटकही केली आहे। मात्र कठोर कारवाईच्या मागणीसाठी आंबेडकरी समाजाच्या वतीनं धुळ्यामध्ये मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये पीडित महसूल अधिकारी आणि पत्रकार यांचा परिवार देखील सहभागी होता। शहरातील विविध भागातून आंबेडकरी समाजातील नागरिक सहभागी झाल्यानं धुळ्यात निळं वादळ अवतरलं होतं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। यावेळी हल्लेखोरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा मार्गस्थ झाला। आंबेडकरांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा बस स्टँड मार्गे, बारापत्तर, छत्रपती शिवरायांचा पुतळा, आग्रा रोड मार्गे, जुनी महापालिका मार्गे जात जेल रोडवर मोर्चा समाप्त करण्यात आला। यावेळी विविध मागण्यांचं निवेदन शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। याचबरोबर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089
92,833. प्राचार्य BS जाधव 94,227 91,235. एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90,221 94,550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88,059 92,411. सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96,047 73,779. कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90,962 04,116. डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98,813 94,217. श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73,500 58,826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. अवधान येथील TCI कंपनीने मनपाचा मालमत्ता कर थकवल्यानं मनपाच्या वसुली पथकानं TCI कंपनी सील करत धडक कारवाई केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सदरच्या कंपनीकडे 3,24,000 रुपये मनपाचा मालमत्ता कर थकबाकी असल्याने वारंवार नोटीस देऊन देखील मालमत्ता कर भरण्याचा कोणताही प्रतिसाद कंपनीकडून न मिळाल्यानं महापालिकेच्या वसुली पथकानं ही कारवाई केली आहे. कंपनीला सील लावत ही कारवाई करण्यात आल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. धुळे शहरात दवाडसह बऱ्याच मोठ्या प्रमाणात मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी जप्ती पथक नेमलेले असून सदर त्या अनुषंगाने आज दिनांक 27/1/2025 रोजी अवधान येथील TCI कंपनी यांच्याकडे 3,24,359 रुपये थकबाकी असल्याने सदरचं गोडाऊन सील करण्यात आलेले आहे. तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना विनंती करण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती. सदर कारवाई वसुली अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक मुकुंद अग्रवाल, निरीक्षक पंकज शर्मा, रवींद्र बडगुजर, सुदर्शन देवरे, जयवंत पाटील, गोरख सरगर, भैया गायकवाड आदींनी केलेली आहे. सदरची कारवाई महापालिका आयुक्त डॉक्टर अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने वसुली अधीक्षक शिरीष जाधव यांच्या नेतृत्वामध्ये वसुली निरीक्षक मुकुंद अग्रवाल, पंकज शर्मा, गोरख सरगर, रवींद्र बडगुजर आदींच्या पथकानं पार पाडली आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी 82,089 92,833. प्राचार्य BS जाधव 94,227 91,235. एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90,221 94,550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88,059 92,411. सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96,047 73,779. कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90,962 04,116. डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98,813 94,217. श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73,500 58,826. पुनश्च एकदा
सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात मुख्य ध्वजारोहण 9:15 वाजेला संपन्न झालं. ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी ओपन जीपमधून परेडची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थितांना शुभेच्छा देण्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा आपल्या भाषणातून मांडला. भाषण झाल्यानंतर विभागाच्या जवानांनी पालकमंत्र्यांसमोर परेडची सलामी दिली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आलाय. यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींसह नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं धुळे शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी चित्तथरारक कसरती करण्यासह देशभक्तीपर सामाजिक विषयावर नृत्य सादर केले. यावेळी नृत्य डोळ्यांचं पारणं फेडणारे ठरले. जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या देशाची लौकिक आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली तर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं आहे. जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणूक निष्पक्षपातीपणे पार पाडल्याबद्दल मी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन करतो. आपणास सांगण्यास अतिशय आनंद होतो आहे की मागील 20 वर्षानंतर प्रथमच आपल्या धुळे जिल्ह्यातील भूमिपुत्राला माझ्या रूपात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पालकमंत्री म्हणून लाभलेला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सहकार्याने व माझ्या पालकमंत्री पदाच्या माध्यमातून मी आपल्या धुळे जिल्ह्यास अधिक विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी व अपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. धुळे जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी सुरवाडे जामपड कानोली उपसा सिंचन योजनेद्वारे तापी नदीचं पाणी जामपड धरणातून आणून ते बंदिस्त नलिका वितरण प्रणाली या माध्यमातून शिंदखेडा व धुळे तालुक्यातील 54 गावांना भूमिगत पाईपलाईनद्वारे पुरवण्यात येणार आहे. बोरवीर ते नरडाणा रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया आता प्रगतीमध्ये असून रेल्वे मार्गाचं काम वेगाने सुरू आहे. तर मनमाड मालेगाव धुळे इंदोर रेल्वेसाठी भूसंपादनासाठीची प्रक्रिया सुरू आहे. या रेल्वे मार्गामुळे मध्यम व पश्चिम रेल्वे जोडली जाणार असून जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाचा उपलब्ध होणाऱ्या दळणवळणाच्या सुविधामुळे
जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम असा बारीपाडा हा वनवासी पाडा आहे। या पाड्याची सन 1992 पूर्वीची परिस्थिती म्हणजे उजाड, ओसाड माळरान, पिण्यासाठी घोटभर पाणी नाही अशी होती। मात्र 1992 नंतर हे चित्र पालटलंय। गावात मोठ्या उमेदीनं आणि दुर्दम्य आशावादानं चैत्राम पवार उभे राहिले। ओसाड पाड्याचं नंदनवन करणाऱ्या चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। मला तसा दुपारी 11 वाजेला एक फोन होता गृहमंत्रालयातनं। त्यांचं म्हणणं की त्यांनी नाव चेक केलं की तुम्हाला असा पुरस्कार मिळतोय, पण अजून अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे तुम्ही ते अधिकृत कोणाला सांगू नका, नंतर ते कळेल। कोणाशी आपण काय बोललो नाही। आणि आता सगळा प्रवास होता ट्रेनमध्ये, तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांचा, मित्रांचा फोन यायला लागला की असा पुरस्कार मिळाला। सर, फक्त शेवटचा प्रश्न हा की बारीपाडाचा जो प्रोजेक्ट आहे तो आजही मॉडर्न हे केलं जातं, त्याच्यानंतर तुमचं क्लस्टर पण पुढे तयार झालं, पण हा प्रोजेक्ट करायचा ही आयडिया किंवा हे तुमचं कसं सुचलं आणि त्याची नेमकी प्रेरणा काय होती? नाही, आम्ही 91 मध्ये ह्या कामाला सुरुवात केली, पण काम सुरू केल्यानंतर त्याला दिशाहीन होतं, त्याला दिशा नव्हती आणि ती दिशा देण्याचं काम वनवासी कल्याण आश्रमाने केलं। वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी भेटी दिल्यात, बैठका घेतल्यात आणि त्यातनं विषय काढला की आपण आपल्या गावासाठी काय करू शकतो।
आपण असं म्हणतो की स्थानिक संसाधनांचा वापर करून आपल्याला आपल्या गावाला पुढे आणता येईल का, आपल्या गरजा सोडवता येतील का. कदाचित बारीपाडा कालांतराने मागे पण पडू शकतो, पण आपण असं म्हणतो की हे सातत्याने चालणारं काम, हे चक्र आपल्याला अनेक गावांपर्यंत कसं नेता येईल. त्यामुळे आपण एका गावापुरता विचार न करता किंवा क्लस्टरचा विचार न करता याला देश पातळीवर कसं नेता येईल. त्यामुळे मुख्य बिंदू आपले जंगल, जल, जमीन, जल आणि पशुधन हे पण जनजाती क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी उपलब्ध आहेत, पूर्ण नष्ट झालेल्या नाहीत. याचं संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण पुन्हा आपल्याला काय गोष्टी करता येतील का, असं ना आपण त्याला टार्गेट केलं आणि त्या दिशेनं आपण कल्याणाश्रम याचं मूळ प्रेरणास्थान आहे आणि त्याच्या अनुषंगाने सगळं चाललं. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व गुरुजन, बारीपाडा एक छोटंसं गाव, एक सीमावर्ती आणि पूर्णपणे आदिवासी. ते गाव पूर्णपणे विस्कळीत होतं, पण त्या गावामध्ये काहीतरी काम करावं आणि विकासामध्ये या सगळ्या समाजाचा हातभार लागावा असं मनात यायचं, पण त्याला दिशा नव्हती. आणि आम्हाला एक संस्था भेटली, वनवासी कल्याण आश्रम नावाची. देशभरात काम करते, मोठी संघटना आहे ती. आणि त्या संस्थेच्या अनेक कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिले की आपल्याला भविष्यामध्ये पर्यावरणाचं जर नुकसान झालं, ऱ्हास झाला, तर आपलं अस्तित्व संपेल. मग आपण काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? छोटासा एक काम करू शकतो का, असं आम्ही एक गाव निश्चित केलं 1991 मध्ये. 2 वर्षे गावाला संघटित करण्यामध्ये वेळ गेला आणि एक दिशा मिळाली. गावाच्या शेजारचं जंगल आहे, तोडलं जात आहे, शासन लक्ष देत नाही. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की वन विभागाचं काम आहे, सरकारचं काम आहे, आपलं फक्त बघण्याचं काम आहे आणि तोडण्याचं काम आहे. गावाला लोक सहभागाच्या दिशेने लोकसहभाग करून, लोकांचं संघटन करून एक छोटासा विषय सुरू केला, वनव्यवस्थापन. गावाच्या शेजारी जे जंगल आहे ते आपण सांभाळू शकतो का, त्यासाठी काही नियमावली करू शकतो का. त्यात गावाने नियम केलेत. मुख्य झाड तोडताना सापडला तर 1051 रुपये दंड, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, मुळे आणल्या तरी दंडात्मक कारवाई, राखीव जंगलात बैलगाडी नेऊ नये, वॉचमॅन स्वतःचा, त्याला मानधन गावकऱ्यांनी द्यायचं शासनाकडे न मागता. बघता बघता 1100 एकरचं जंगल गावाने उभं केलं. 27 वर्षामध्ये बॉटनिकल सर्व्हे केला, जवळपास 340 प्रजाती जंगलामध्ये मिळतात. वनभाजी महोत्सव हा विषय तिथं सुरू झाला. एकूण बेरीज केली तर 445 पेक्षा जास्त व्हरायटी तिथं आहेत. सामुदायिक वनाधिकार 2006च्या कायद्यानुसार त्याचं मालकी हक्क गावाला मिळालं. त्याचं व्हॅल्युएशन काढलं, 5 ते 6 हजार कोटीची मालमत्ता गावाची. गावात झोपडी आहे, पण गावाच्या लक्षात आलं की हे पर्यावरण आहे, जंगल आपण सांभाळलं पाहिजे. पण सर्वांगीण विकास करताना नुसतं वन सांभाळून चालणार नाही. शेतीमध्ये आपण काही प्रयोग करू शकतो का, पण पाणीच नाही, शेती कशी करणार. मग आपण श्रमदान करू शकतो का. आम्ही श्रमदानातने छोटी छोटी बांध बांधता 485 बांध आजपर्यंत बांधलेत. जवळपास 5 किलोमीटर भरेल एवढी सीसीटी गावाने एकत्र खोदली. त्याच्यामुळे जलस्तर हळूहळू वरती यायला लागला. वन संवर्धन बरोबर श्रमदान आणि जलस्तर आल्यामुळे शेतीमधला बदल, गावातले निम्मेपेक्षा जास्त कुटुंब हे विस्थापित व्हायचे, ऊसतोडणीला जायचे. पाणी आल्यामुळे ते गावाकडे आलेत आणि गावाकडे आल्यामुळे गावात थांबल्याने शेती व्हायला लागले. तर गावात स्थिर माणूस झाला की शिक्षण, आरोग्य आणि शेती ह्या 3 गोष्टींमध्ये काम करणं सोपं झालं. वनसंवर्धन, जलसंवर्धन, भूसंवर्धन. पण जोपर्यंत आपले मानसिक, त्याला आपण काय म्हणू की जोपर्यंत आपले विचार बदलत नाही की संपत्ती आपली आणि ह्या सगळ्या संपत्तीचा आपण योग्य वापर करू शकतो का, योग्य सांभाळ करू शकतो का, असं माणसांचे विचार बदलणं गरजेचं आहे. पण छोट्याच्या गावामध्ये आपण एक 4 समित्या केल्यात. ऊर्जा बचाव निर्मिती समिती, वन व्यवस्थापन समिती, आरोग्य समिती आणि ग्रामविकास समिती. यातनं तरुणांचं संघटन बांधलं आणि लक्षात आलं की आपण हे करू शकतो, आपण कमी नाहीत, आपण गावाने ठरवलं तर खूप काय होऊ शकतं. आणि हळूच आम्ही 5वा मुद्दा जोडला, ऊर्जा. भविष्यामध्ये सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल, गॅस परवडणार नाही. मग आत्तापासून आपण गो आधारित शेती करू शकतो का, आपली स्वतःची एनर्जी आपण निर्माण करू शकतो का, असा थोडासा विषय केला आणि गो आधारित शेती पूर्णपणे गावात सुरू झाली. 27 वर्ष झाली या कामाला. मागवळून बघताना लक्षात आलं की वनसंपदा, भूसंपदा, जलसंपदा, जनसंपदा आणि गोसंपदा ही आपल्या सगळ्यांच्या अवतीभोवती थोड्याफार प्रमाणात उपलब्ध आहे, पूर्णपणे नष्ट झालेलं नाही. याचा योग्य संगोपन केला, योग्य वापर केला तर आपण शाश्वत विकास करू शकतो का, असा एक मुद्दा पुढे आला आणि त्यात आपण सातत्याने प्रयत्न केला. वनवासी कल्याणाश्रमाच्या वेळोवेळी सहकार्याने लक्षात आलं की पुढे जाऊन आणखी 3 बिंदूंवर आपण काम करू शकतो. सामुदायिक जलव्यवस्थापन, सामुदायिक शेती आणि सामुदायिक विक्री व्यवस्था. आणि योगायोग आम्हाला मुंबईच्या एका कंपनीचा CSR मिळाला आणि आम्ही फक्त बारीपाडा न करता एक 10 गावं निवडलीत परिसरातल्या आणि एक क्लस्टर डेव्हलपमेंट, एक परिसर डेव्हलपमेंट नावाचं एक युनिट उभं केलं आणि एक 10 गावं मिळून
जवळपास 11,767 हेक्टर वनक्षेत्र हे गावकऱ्यांच्या मालकीचं केलं. त्याच्यामुळे वन संवर्धनाला खूप मोठी चालना मिळाली. आपण म्हणतो की त्या कंपनीने आपल्याला सोलर पंप बसून दिला. गावाचे विचार बदलले, दिशा बदलली लोकांची. ज्याच्या विहिरीला पाणी त्यांनी 4-5 शेतकऱ्यांना द्यावं असं म्हणून आपण सामुदायिक जलव्यवस्थापनामध्ये 32 सोलर पंप बसवलेत. एका सोलर पंपावर 5 शेतकरी त्याचा वापर करतात. सामुदायिक शेतीमध्ये आपण मशरूम आणि स्ट्रॉबेरी अशा 2 विषयांना प्राधान्य दिलंय. सामुदायिकमध्ये आपण तांदूळ विक्री हा पण एक चांगला विषय सुरू केलाय. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण म्हणतो की प्रोड्युसर कंपनी. लोक ओरडतात की शेतीमालाला किंमत मिळत नाही. आपण म्हणतो की प्रक्रिया उद्योग त्याला हळूहळू जोडू शकतो का, असं म्हणून आपण प्रोड्युसर कंपनी केली. आजच्या तारखेला बारीपाड्यामध्ये सोलर ड्राय सिस्टीम हा एक विषय आपण सुरू केला. कांदा, स्ट्रॉबेरी, मशरूम अशा व्हरायटी ज्या त्या ड्राय करून मार्केटला कशा विकल्या जातील यासाठी प्रयत्न चाललाय. मला असं वाटतं की वनवासी कला आश्रमाच्या माध्यमातून बारीपाडा पॅटर्न म्हणता येणार नाही, पण बारीपाड्यातले जे 8 बिंदू आहेत हे जवळपास 14 राज्यांमध्ये मध्य भारतामध्ये एक 2-3 वर्षापासून सुरू झालेले आहेत. आणि हे सातत्याने पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदतीची गरज आहे. आपण पण आपापल्या ठिकाणी पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी काय करू शकतो, तर आपल्यापाशी जे काही शिल्लक आहे त्याच्यावरच आपण जर लक्ष केंद्रित केलं तर आपण खूप काही साध्य करू शकतो असं मला वाटतं. आपल्या सगळ्यांना नमस्कार. आपण जो विषय मला सुचवलाय की आदिवासी आणि परंपरागत विकास या मुद्द्याला अनुसरून मी थोडं बोलायचा प्रयत्न करतो. तसं म्हटलं तर आपल्या आदिवासींची ही परंपरा राहिली आहे की आपल्या आसपास जे काही वनसंवर्धन, जलसंवर्धन, जीवजंतू जे काय असेल त्यांना बरोबर घेऊन आपली जगायची पद्धत आहे. आणि आपण कधी समोरच्यावर कुठल्याही प्रकारचं आक्रमण न करता सगळ्यांना बरोबर घेऊन आपले समजून आपण सातत्याने चालत असतो. ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. त्यामुळे आदिवासी माणूस हा सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे. मग तो पशु पक्षी असो किंवा माणूस असेल, जो कोणी असेल बरोबर, त्या सगळ्यांना आपण घेऊन चालतो. याचा एक चांगला उदाहरण आपण म्हणू शकता की आपल्याला ज्या ह्या प्रतिष्ठानने हा विषय जो सुरू केलाय सेमिनार, याच्यामध्ये मला विषय मांडायला आवडेल. मी असं म्हणेल की परंपरा आणि संस्कृती याच्यामध्येच आपण सगळं काही सामावलेलं आहे. आजचा विचार करता तर आजची जी गरज आहे ती गरज सोडवण्यासाठी सगळेजण पर्यावरणाकडे केंद्रित व्हायला लागलेत. म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन जर करू तर भविष्य आपण चांगल्या पद्धतीने जगू, हे सगळ्यांच्या समोर येत आहे. आणि वास्तवमध्ये बघितलं तर पर्यावरण संपलं तर आपण सगळेच संपू. त्यामुळे पर्यावरणावर आधारित आपल्याला जीवनशैली कशी जगता येईल यासाठी सगळेजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या संघटना, संस्था प्रयत्न करतायत. तशीच आपली देवगिरी कल्याण ही संघटना पण प्रयत्न करते आणि त्याच्या माध्यमातून आपण बरेच काही प्रयोग करत असतो. त्यातला बारीपाड्याचा प्रयोग म्हटला तर आपण इथं एक 5 बिंदूंवर नेहमी काम करतो. वनसंवर्धन, जलसंवर्धन, जनसंवर्धन, जलसंवर्धन असे जे 5 बिंदू आहेत हे महत्वाचे आहेत. आणि हे आपल्याला कुठून बाहेरच्या देशातून आयात करायची गरज नाही. आपल्यापाशी जी संसाधनं आहेत त्याचा योग्य वापर करून आपल्याला जीवन जगता येईल का, असा एक आपण केलेला प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने वनसंवर्धन म्हणजे आपल्या शेजारी जर बंजर जमीन असेल, वन विभागाची जमीन असेल, ही जर गावाने एकत्र येऊन सांभाळायचा प्रयत्न केला आणि त्याला जर आपण गावाचा सहभाग मिळवून घेतला, वन विभागाचा सहभाग घेतला, जिल्ह्यातल्या सगळ्या यंत्रणाचा जर सहभाग घेतला तर त्यातून आपल्याला काय होईल की आपण चांगल्या पद्धतीने वन उभं करू शकू. वनसंवर्धन हा एक खूप छोटा बिंदू आहे, पण वनसंवर्धन म्हणजे त्याला जोडून आपल्याला पशु पक्ष्यांचं संवर्धन आहे, गोसंवर्धन, ह्या सगळ्या विषयी त्याला आधार येतात. जंगल या शब्दामध्ये पर्यावरणाची खूप मोठी व्याख्या तशी लपलेली आहे, पण वनसंवर्धन हा एक काळाची गरज आहे. आणि खूप तज्ज्ञ म्हणतात की वृक्ष राहील तर हे सगळं जीवनचक्र चालत राहणार. त्यामुळे वनसंवर्धन बरोबर आपल्याला सगळ्या काही गोष्टी कशा करता येईल यासाठी हा खूप महत्वाचा बिंदू आहे. पण आपण असं म्हणतो की नुसतं वनसंवर्धन पण चालणार आहे का, तर बिलकुल नाही. वनसंवर्धन बरोबर आणखी काय करू शकतो आपण, तर आपण अशी एक कडी तयार करू शकतो का, असा एक नियम बनवू शकतो का की आपल्या आसपासची जी सगळी संसाधनं आहेत, आसपासच्या 10-12 गावांना आपण एकत्र करून आपण असे 5-6 बिंदू जे आपण नेहमी करतो किंवा नेहमी उच्चारात घेत त्याला प्रत्यक्ष कृतीच्या रूपात आपण पुढे नेऊ शकतो का. त्यात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जंगल, जल, जमीन, जल आणि पशुधन हे 5 बिंदू असे आहेत आणि खूप महत्वाचे आहेत, ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो. शाश्वत विकास साध्य करायचा असेल तर ह्या 5 बिंदूंना आपल्याला स्पर्श करावाच लागेल आणि हे 5 बिंदूंना आपल्याला संवर्धित करायला लागेल. याच्यात कुठलाही राजकीय न आणता, कुठल्याही संघटनाचा धार्मिक भेदभाव न आणता आपण गावातनं एकत्र येऊन हे करू शकतो का, असा एक आपण प्रयत्न केलाय. आणि त्यातनं वनसंवर्धनाबरोबर आपण जलसंवर्धन हा बिंदूला पण स्पर्श केला. म्हणजे बारीपाड्यात काय केलं वेगळं, तर काही नाही. कोणी आलं तर बारीपाडा भकास दिसतो, झोपडे आहेत, पण बारीपाड्यात जो आदिवासी आपला समाज आहे त्या समाजाने एकत्र येऊन जे काही काम केलंय ते खूप महत्वाचं आहे.
आणि ते नुसतं बारीपाड्या गावाने केलेलं नाही, त्याच्यामध्ये शेकडो कार्यकर्ते पण आहेत, शेकडो मित्र पण जोडलेले आहेत. म्हणजे मी असं म्हणेल की नावच घ्यायचं म्हटलं तर डॉक्टर आनंद फाटक आहेत, संजय कुलकर्णी आहेत, भिलाजी जिरे आहेत सकाळमधून, अशी असंख्य नावं घेत आहेत की ज्यांच्या माध्यमातून हे सगळं उभं राहिलंय. तर आपण असं म्हणू की नुसतं वन सांभाळणं आपली गरज भागणार नाही, वनला जोडून आपण जलसंवर्धनचं काम करू शकतो का. आपण असं म्हणूया की आदिवासी म्हणण्यापेक्षा आपण ग्रामीण भागातले जे युवक आहेत, ग्रामीण भागात जी लोकांमधली शक्ती आहे, ती शारीरिक क्षमता खूप आहे आणि त्याच्यामुळे आपण काही छोटे मोठे बांध बांधू शकतो का. आपण असं म्हणतो की सगळं काही सरकारने करावं का, सरकार त्याचं काम करेल. रस्ते बांधायचे असतील, मोठे पादर बांधायचे असतील, मोठी कामं करायची असतील ती वन विभाग सरकार करेल. पण गाव काय करू शकतं, तर गाव छोटे छोटे लूज बुडलर बांधू शकतो का. म्हणजे आपण राळेगण सिद्धी हिवरे बाजारला बघितलं, त्या बेसवर आपणही करू शकतो का. असं एक आपण कुठलं तरी शिक्षण घेऊन किंवा त्याचं अनुकरण करून आपण आपल्या समाजाला पुढे आणण्यासाठी काय करू शकतो. तर आम्ही वन संवर्धन बरोबर जलसंवर्धनाचं काम केलं. पण वन आणि जल या दोनच गोष्टी करून पण चालणार नाही, याला आपल्याला आणखी बिंदू जोडायला लागतील, ते म्हणजे तिथली शेती. कारण जंगल आणि जल असेल तर आपण शेती डेव्हलप करू शकतो. आणि मुळात आपण बघा, म्हणजे गंमत कशी आहे की ग्रामीण भागातल्या सगळ्या गरजा ह्या खूप कमी आहेत, मर्यादित आहेत. त्या गरजा मर्यादित ठेवून आपल्याला समाजासाठी काय करता येईल असून आपण या तिन्ही बिंदूंकडे जर लक्ष दिलं, जंगल, जल आणि जमीन, याचं नीट आपण व्यवस्थापन केलं तर कमी पाण्यावर आपण शेती चांगली करू शकतो का. शेती चांगली करायची तर त्याला आपल्याला, म्हणजे आता आपण बघतो की आजचं युग इतकं झपाट्याने पुढे चाललंय, पण थोडं मागे वळून बघताना जर बघितलं तर आपल्याकडची जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी आपण नष्ट केली. ती बायोडायव्हर्सिटी जतन करण्यासाठी काय करता येईल, म्हणजे वन संवर्धन मधले वनातले जीवजंतू संरक्षण होतील. पण शेती करताना शेतीमध्ये आपल्याला परंपरागत बीजचा वापर करता येईल का. म्हणजे आजच्या घडीला कदाचित परंपरागत बीज हे उत्पादन कमी देतील, पण आपण असं म्हणूया की उत्पादन कमी असेल पण आपल्याला दरवर्षी बी आणायची गरज नाही. आपल्यापाशी जे बी आहे ते वर्षानुवर्ष आपण वापरतो. म्हणजे इथलं नागलीचं बी असेल, इथं भवाड्या भाताचं बी असेल, इथं काही उडदाच्या व्हरायटी आहेत, तुरीच्या व्हरायटी आहेत, ह्या व्हरायटी अशा आहेत की आपण वर्षानुवर्ष पाळतो, वापरतो. म्हणजे याचा अर्थ काय होतं की आपल्याला कंपन्यांवर आधारित न राहता आपल्यापाशी जे त्याचा वापर करणं आणि आपल्याला शाश्वत विकासाकडे जाणं. त्यामुळे शेती डेव्हलप करताना शेतीमध्ये परंपरागत शेती, परंपरागत आले म्हणजे ते ऑर्गॅनिक आले. म्हणजे आपण गोसंवर्धन जो विषय त्याला जोडतो, म्हणजे ऑर्गॅनिक शेती म्हणजे काय की आजची गरज काय की लोकांना शुद्ध अन्न पाहिजे, शुद्ध पाणी पाहिजे. त्यामुळे आपण हे ग्रामीण भाग देऊ शकतो. त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की या धुळे, नाशिक, नंदुरबारच्या बेल्टमध्ये कोकणा, मावचा, भिल्ल ह्या ज्या जमात आहेत या परंपरागत शेती करतात. पण हे जतन करणं, संरक्षित करणं आणि पुढे नेणं पुढच्या पिढीसाठी ही पण काळाची गरज. त्यामुळे आपण वन संवर्धन, जलसंवर्धन आणि शेती हे तीन मुख्य बिंदू आहेत. पण त्याला आणखी आपण असं म्हणतो की जन म्हणजे माणूस पण चांगला पाहिजे. त्यामुळे गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये आपण चांगल्या समित्या करू शकतो का, जे थोडंसं गावासाठी विचार करतील किंवा गावाची जी सार्वजनिक मालमत्ता आहे ते संवर्धनासाठी विचार करतील आणि पुढच्या पिढीकडे तो ठेवा असेल, पुढच्या पिढीसाठी तो आपण देऊ शकतो का, असा एक मुद्दा त्याला ऍड करून आपण लोकांना गावाला गावं नक्की करून त्या गावांच्या सहली वेगवेगळ्या ठिकाणी काढणं, काही देवस्थानं बघितणं, काही कृषी विद्यापीठं बघितणं, काही तज्ज्ञ लोकांच्या भेटी करणं, समाजामध्ये उच्च काम करणारे काही तज्ज्ञ अधिकारी त्यांच्या भेटी करणं आणि त्यांच्या माध्यमातून आपण समाजाला एक चांगली दिशा देऊ शकतो का. की आपल्या समाजाला योग्य दिशेने जायचं असेल तर आपल्याला जंगल, जल, जमीन आणि जन ह्या सूत्राचा वापर करावाच लागेल. आणि याच्यावर आधारित आपण सातत्याने जर पुढे सरकलो तर आपण शाश्वत मध्ये जाऊ. म्हणजे इतरांकडे हात पसरवण्यापेक्षा आपल्या स्वतःपाशी जे असेल त्याच्यावर आपण पुढे जाऊ शकतो. असे 4 बिंदू होतात. त्याला आपण असं म्हणतो की भविष्यामध्ये एनर्जी खूप महाग होईल आणि त्यावेळेस काय होईल आपल्या सर्वसामान्य छोट्या गावाचा, छोट्या खेड्याचा, आपल्या समाजाचा. तर आतापासून आपण कमीत कमी विजेवर किंवा आपली स्वतःची एनर्जी आपण निर्माण करू शकतो का. स्वतःची एनर्जी म्हणजे आपण एखादी विजेची फॅक्टरी नाही बनवू शकत, पण आपण जर गो आधारित म्हणजे गाय जर पाळली तर गायीपासून तो आपल्याला गोरा मिळतो. त्या गोराचा वापर आपण शेतीसाठी करतो. म्हणजे ट्रॅक्टर आपण बैलाचा वापर करून शेती करू शकतो का. कारण आपली शेती तुकड्यात आहे, छोट्या छोट्या प्रमाणात शेती आहे. त्यामुळे बैलावर आधारित जर शेती केली तर आपल्याला एनर्जीसाठी डिझेल, पेट्रोल किंवा ट्रॅक्टर आधारित जास्त राहायला लागणार नाही. आपण बैलांवर आधारित आपली शेती करू शकतो आणि बैलावर शेती केली म्हणजे ती जवळपास 100% ऑर्गॅनिक कडे वाटचाल. हा एक खूप महत्वाचा मुद्दा त्याला आपण जोडू शकतो. म्हणजे जैवविविधता आणि ज्याला आपण म्हणतो का सेंद्रिय शेती, हे दोन्ही मुद्दे त्याच्यात ऍड होतात. तेव्हा आपण म्हणतो की जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन या 5 बिंदूंना जोडून आपल्या सगळं पुढे नेता येईल का. याबरोबर आणखी पुढचा टप्पा आपण गाठू शकतो का. म्हणजे आपल्या परिसरामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जिथं कुठं आपण राहू, आपल्या समाजाचा भलं व्हावं असा लोकांचा ग्रुप जर असेल, ह्या ग्रुपने एकत्र यावं
आणि आपण शेतकऱ्यांसाठी चालवलेली कंपनी, याला सरकारचा पण खूप मोठा पाठिंबा मिळतोय आणि लोकांनी एकत्र येऊन जर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली तर शेतकरी ते ग्राहक ही जी लिंक आहे, म्हणजे कधी कधी वाटतं की आपण थोडंसं उत्पादन चांगलं केलं पण त्याला मार्केट कशी जोडणार, मार्केटमध्ये कसं नेणार, हे चांगलं न्यायचं असेल तर आपल्याला शेतकरी उत्पादन कंपनी म्हणजे ग्रुप स्थापन करायला लागतील. याला शासनाची, समाजामधल्या वेगवेगळ्या संघटना, संस्थांची मदत घ्यावी लागेल आणि सगळ्यांच्या मदतीने आपला माल योग्य किमतीत कसा विकला जाईल, तो ऑर्गॅनिक असेल त्याला जास्त किंमत कशी मिळेल आणि ग्रामीण भागात जास्तीत जास्त पैसा कसा पोहोचेल, असं सगळं चक्र आपल्याला त्याला जोडता येऊ शकेल का, हा एक मुद्दा जोडला पाहिजे. मी असं समाजाला किंवा आपल्या सगळ्या बांधवांना अशी एक विनंती करेल की जे उच्च शिक्षित आहेत, उच्च पदावर नोकरीला आहेत, त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांशी संपर्क करणं, आपल्या गावासाठी आपण CSR मिळू शकतो का, ते CSR मधनं सोलर पंप सारखा विषय, गावाचा पिठाची गिरणी सारखा विषय, गावात आरोग्याचा एखादी सुविधा केंद्र होऊ शकेल, आपला गाव आपला विकास संकल्पनासाठी गावाची सगळी माहिती संकलित करणं, एका हॉलमध्ये लावणं, त्या आलेल्यांना दाखवणं, ते प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करणं, हे सगळ्या बिंदूवर आपल्याला काम करायची खूप महत्वाची गरज आहे. यामुळे आपल्याला एकच करायला लागेल की समाजाला, गावाला संघटित कसं ठेवता येईल, कारण संघटित झाल्याशिवाय या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येत नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या परिसरातले मीडियावाले असतील, आपल्या परिसरातले चांगले शेतकरी असतील, आपल्या परिसरातले चांगले वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ असतील, कॉलेजचे प्राध्यापक असतील, सगळ्यांना बरोबर घेऊन मला हेच परत सांगावंसं वाटतं की पर्यावरणाशिवाय आपण भविष्यात जगू शकत नाही आणि पर्यावरणाचं संवर्धन करायचं असेल तर सरकार त्याच्या लेव्हलला काम करेल, पण गावाने एकत्र येऊन संघटित होऊन आपल्या परिसरामधले जंगल, जल, जमीन ही जी स्थानिक संसाधनं आहेत याचा जर आपण योग्य वापर करून योग्य पद्धतीने संवर्धन केला तर यातनं नक्कीच आपल्या समाजाला नवीन दिशा आपण देऊ शकू असं मला वाटतं. जगातील 78 देशांमध्ये चांगलं गाव कसं असावं याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्व्हेमध्ये बारीपाडानं द्वितीय क्रमांक पटकावलाय. याचबरोबर बारीपाडा प्रकल्पास अत्यंत मानाचा समजला जाणारा IFAD या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळालाय. अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानं धुळे जिल्ह्यात अत्यंत आनंद व्यक्त केला जातोय. त्यांचा सन्मान संपूर्ण खानदेशासाठी अभिमानास्पद बाब आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.
प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलाच्या नवीन वेबसाईटचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी विविध पोलीस स्टेशनच्या माध्यमातून विविध गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आलाय। तसेच जिल्हा पोलीस दलातील विशेष कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देत पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी पालकमंत्र्यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या विशेष कामगिरीचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या। पोलिसातला माणूस आणि पोलीस असलेला कर्तव्यदक्ष असलेला पोलीस एक प्रकारे समाजासमोर आपण केलेलं काम हे मांडण्याचा देखील आपण प्रयत्न झाला। खरं तर रोजच टीकेला सामोरे जात असताना आणि तुमचा दबाव आणि तणाव हा 24/7 असतो आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये जे काम आपण करतो त्याचा उल्लेख त्याचा लोकांसमोर मांडणी देखील झालं पाहिजे। कारण बऱ्याच वेळा पोलीस फोर्समध्ये काय कमी पडलं आणि तुम्ही कुठे चुकले हे सगळेच लोक सांगत असतात, पण तुमच्याकडनं काय चांगलं झालं हे देखील लोकांसमोर आलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याला अभिमान होईल, संबंध महाराष्ट्रामध्ये आपलं नाव होईल, असंच काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होतंय आणि आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अपेक्षा व्यक्त केली की जनतेचं जनताभिमुख असं पोलीस दल झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांचं एक इंटरॅक्टिव्ह वेब पेज असलं पाहिजे। तर महाराष्ट्रामध्ये पहिलं असं काम करणारं कुठलं पोलीस दल असेल तर ते माझ्या धुळे मानामाना। क्रीडाच्या संदर्भात स्टे फिट अशी भूमिका केवळ अधिकाऱ्यांना नाही तर समाज देखील फिट असला पाहिजे आणि म्हणून दरवर्षी धुळे जिल्हा लेवलचं आपण एक मॅरेथॉन स्पर्धा घेत असतो। 3रं वर्ष यशस्वीरित्या आपण साजरी केलेलं आहे आणि या वर्षी देखील मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे। त्याचं टी-शर्टचं उद्घाटन किंवा लोगोचं लोकार्पण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने झालं आहे असं मी नम्रपणे जाहीर करतो। पोलिसांच्या माध्यमातून अनेक कामं हे लोकांना जीवनामध्ये स्पर्श करणार। एक जो शेवटचा पर्याय म्हणजे पोलीस नाही, तो पोलिसांकडे जात असतो आणि त्याचं कुठलंही दुखणं असेल म्हणजे घरापासून तर मुलगी पडून गेल्यापासून तर कॉलेजमध्ये झालेल्या भांडणपासून व्यापक हे सगळं काहीच लागत। पती पत्नीचं भांडण मिटवलं, एखाद्या लग्नामध्ये झालेल्या चोरी आहे, लग्नाच्या ठिकाणी झालेली चोरी त्यांना मिळाली। गुजरातचे व्यापारी आले होते, ते म्हटले बा आम्ही व्यापार करायला 1 दिवसासाठी काही चक्कर मारायला धुळ्याला आलो, आमच्या गाडीतलं साहित्य गेलं, आमची चोरी झाली। कदाचित त्यांच्या मनामध्ये त्यांनी हे ठरवून घेतलं असेल गेलं आता काय सापडत नाही, परंतु त्यांना माहित नाही की त्यांची चोरी। यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, मोहाडीचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, पिंपळनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्यासह विविध पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणी, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी,
संपर्क क्रमांक 90-221 94-550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88-059 92-411. सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96-047 73-779. कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90-962 डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98-813 94-217. श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73-500 पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या लोकसंख्येपाठोपाठ आता गुन्ह्यांची संख्या देखील वाढत आहे. तसेच नंदुरबार जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश सीमेलगत असल्यानं मोठ्या प्रमाणात अवैधरित्यानं दारू तस्करी, गुटखा तस्करी होत असते. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक ठेवण्यासाठी आता नंदुरबार जिल्हा पोलीस दलामध्ये जिल्हा वार्षिक योजना 2024-25च्या निधीमधून खरेदी केलेल्या 13 नवीन चारचाकी वाहनांचा समावेश करण्यात आलाय. या वाहनामुळे पोलीस दलातील कार्यप्रणाली जलद होणार आहे. पोलिसांना आपलं दैनंदिन शासकीय कामकाजासाठी विशेष करून गुन्हे तपास, पेट्रोलिंग, आरोपींचा पाठलाग इत्यादीसाठी जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात देखील जावं लागत असल्यानं नवीन आणि सक्षम अशा वाहनांची गरज पडत असते. यासाठी चांगली पोलीस वाहनं ताफ्यात असणं गरजेचं असल्यानं राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते या 13 नवीन वाहनांचं लोकार्पण करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन संपर्क क्रमांक 97-64-61-29-45. प्राचार्य ST चौधरी 82-089 92-833. प्राचार्य BS जाधव 94-227-91-235. एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90-221 94-550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88-059 92-411. सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96-047 73-779. कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90-962 04-116. डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98-813 94-217. श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73-500 58-826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.